या विज्ञान प्रदर्शनाचा काय फायदा मिळाला? आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी दशेत होतो त्यावेळेससुद्धा असं बरंचसं काही काही आयडियाज सुचायच्या, पण त्या येण्यासाठी तेवढे स्टेज भेटत नव्हते. सो मला असं वाटतं की कुठेतरी हा एक विद्यार्थ्यांना त्यांचं कौशल्य, त्यांचं स्किल दाखवण्यासाठी एक चांगला मंच आपण अवेलेबल करून दिला पाहिजे. आणि गेले 10 वर्षापासून आम्ही ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना मंच अवेलेबल करून देतो आहे त्यानुसार त्यांच्या नवीन नवीन आयडियाज येतात ते. आणि ज्या आजमितीस म्हणजे जे सध्याचे जे काही प्रॉब्लेम्स एन्व्हायरमेंटल इश्यू म्हणा किंवा ग्लोबल वॉर्मिंग म्हणा किंवा आता नुकतंच आलेलं AI म्हणा, याच्याशी निगडीत त्यांच्या स्वतःच्या पण काही कल्पना आहेत. आणि कसं आहे की AI आणि गुगल्स म्हणा किंवा यूट्यूब म्हणा याच्यामुळे यांना ज्ञानाची देवाणघेवाण आहे ना या विद्यार्थ्यांना फार सोपी झाली आहे. तर सोपी झाल्याचा फायदा काय झाला की त्यांना सोपी झाल्यामुळे त्यांना आणखीन त्याचे पुढचे प्रश्न सुचतात आणि त्याच्यावरती ते उत्तरसुद्धा शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्यावेळेस त्यांना उत्तर शोधतात आणि त्यांना काहीतरी युनिक काहीतरी कॉन्सेप्ट सुचते. सो मला असं वाटतं की ते युनिक कॉन्सेप्ट जे आहेत ना अशाच प्रकारच्या प्रदर्शनातून बाहेर येत असतात. आणि मी आता बघितलं ना तर बरेच चांगले चांगले आयडियाज घेऊन विद्यार्थी आलेले आहेत. आणि कुठेतरी याच विद्यार्थ्यांपैकी काही कोणाला नासामध्ये जायचं असेल, कोणाला इस्रोमध्ये जायचं असेल, प्रत्येकाचं एक पॅशन असतं आणि त्यांना ठरवता येतं या विद्यार्थी देशामध्ये. कारण याच टायमाला ते बरेचसे खेळ ट्राय करत असतात, अभिनय ट्राय करत असतात, त्याचबरोबर अभियांत्रिकी ट्राय करत असतात. तर ही वेळ आहे ना त्यांना एक ठरवायची वेळ असते. तर आपल्याला माहिती असेल की राष्ट्रपती पण आपले अब्दुल कलाम हे सायंटिस्ट होऊन गेले. तर ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून डोंबिवलीतला आपल्याला कोणता एक सायंटिस्ट असा पुढे जाईल असं वाटतंय का, तयार होईल? नक्कीच. कारण काय की शेवटी आपलं काम आहे की त्यांना मंच अवेलेबल करून देणे. शेवटी प्रत्येक डायमंड जो असतो ना तो तुमचं कल्याण असो, डोंबिवली असो, तुमचं दिल्ली असो, तुमचं महाराष्ट्र असो किंवा कुठल्या गावाखेड्यात असो. अब्दुल कलाम तर फार खेड्यातून येतात. तर जो डायमंड असतो ना तो नक्कीच चकाकल्याशिवाय राहणार नाही. त्याला अशा प्रदर्शनाची गरज नाही. असे प्रदर्शन त्याला फक्त थोडंसं आणखीन फोकस होण्यासाठी त्याला मदत करतील. पण नक्कीच आपल्या भारताचं स्किल याच्यामध्ये वर्ल्ड म्हणजे इंटरनॅशनली फार नाव आहे. आपल्याकडे एक फार स्किल्ड मॅनपॉवर आहे. त्याच्यामुळे इस्रोमध्ये सुद्धा किंवा नासासारखी जी अमेरिकन संस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा भारतीय शास्त्रज्ञांचा वाटा फार मोलाचा आहे. आणि मला नक्कीच वाटतं की येत्या काही वर्षामध्ये, आम्ही 10 वर्षापासून 12 वर्षापासून करतोय, पण येत्या काही वर्षांमध्ये आपल्या डोंबिवलीतून कल्यातून एक चांगले शास्त्रज्ञ नक्कीच जाऊन काही ना काही वाखाणण्याजोगी कामगिरी नक्कीच करतील. सर, शेवटचा प्रश्न. या प्रकल्पातून मानवी सुरक्षा, मालमत्तेचे संरक्षण. हॅलो सर, माझं नाव आहे प्रणाली तयार करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे कार्य माझं नाव आहे दीक्षा. आम्ही तिघं गणेश विद्या मंदिर या शाळेतून आलो. तर आम्ही हा प्रोजेक्टचं नाव आहे फिजो इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटर. तर फिजो इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटर म्हणजे काय? आपण जे धावतो, जे पळतो, यात जो मस्क्युलर फोर्स लागतो त्याच्यात इलेक्ट्रिक फोर्समध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याचा उपाय म्हणजे फिजो इलेक्ट्रिक. आपण जर याच्यावर चाललो प्रेस केलं तर यातून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. प्रॅक्टिकल आपण इथं बघू शकतो. आग लागण्याचा इशारा. या आग लागण्याच्या इशाऱ्यामध्ये आम्ही वापरलेलं सेन्सर, टेम्परेचर सेन्सर आहे. तर हे आपण क्राऊडच्या ठिकाणी म्हणजे रेल्वे स्टेशन, स्कायवॉक, गार्डन, फुटपाथ या ठिकाणी दाखवू शकतो. कारण आता देशाची लोकसंख्या वाढली म्हणजे आपल्याला इलेक्ट्रिसिटी पण जास्त लागेल. तर इलेक्ट्रिकल सेन्सर लावून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. तर हे काम कसं करतं? आता याच्या आतमध्ये एक कॉईल लागलेली असेल तर ती कॉईल काय काम करते? त्या कॉईलवर दबाव किंवा कोणी असं हलक्याने जरी प्रेस केलं तर ती इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. तिची मुवमेंटमुळे ती इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. तर ती इलेक्ट्रिसिटी असते म्हणजे काही जेवढे मोठे सेन्सर्स, जेवढेही मोठे सेन्सर्स असतील पण तरी त्यांची दाबण्याची क्षमता त्यांच्यावर डिपेंड होते. तर जेवढी आपली दाबण्याची क्षमता तेवढे एनर्जी, पण तरीही ती एनर्जी खूप लो एनर्जी असते. तर तिला हाय एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आम्ही हे बूस्ट कन्व्हर्टर लावलं आहे. ते बूस्ट कन्व्हर्टर काम काय करतं? जी लो एनर्जी आहे त्या एनर्जीला हाय एनर्जीमध्ये कन्वर्ट करतं. तर हाय एनर्जी या बॅटरीला चार्ज करते. या बॅटरीला आम्ही चार्ज करण्यासाठी इकडे BMS लावले. तर हे BMS काय करतं? बॅटरीला चार्ज करतं आणि बॅटरीला ओव्हरचार्ज होण्यापासून वाचवतं. जर बॅटरी ओव्हरचार्ज झाली तर बॅटरी लवकर खराब होण्याची शक्यता असते. पण BMS काय काम करतं? म्हणजेच बॅटरी चार्जर काय काम करतं? बॅटरीला ओव्हरचार्ज होण्यापासून वाचवतं. म्हणजे ओव्हरचार्ज झाली की बॅटरी लवकर खराब होते. आणि
आणि हे आम्ही LDR सेन्सर लावला आहे. LDR सेन्सर काय काम करतं की रात्र झाली, आता समजा हा इकडे सकाळ आहे, सकाळ म्हणजे दिवस आहे, त्यामुळे सगळ्या लाईट बंद आहे. आता रात्र होणार, ही अंधार आहे. आता अंधार झाल्यावर सगळीकडे लाईट्स लागतात, कारण LDR सेन्सरवर अंधार किंवा शॅडो आली की लगेच LDR सेन्सर वर्क होतं आणि या रिलेला कमांड देतं. रिले काय आहे? रिले एक ऑटोमॅटिक स्विच आहे. तर रिले काय करतो? रिले सगळ्या लाईट्सला कमांड देतो आणि रिले वर्क होतो. जसं की आता याच्यावर आपण शॅडो म्हणजे रात्र झाली की लगेच सगळ्या लाईट्स लागणार, दिवस झाला की लाईट्स बंद होणार. आणि याच्यात हा सेन्सर आहे आणि जी वाया जाणारी जी ऊर्जा आहे ती उपयोगात येते आणि याला आपण कमी जागेवर सुद्धा लावू शकतो. याचा उपयोग आपण रेल्वे स्टेशन, परत शॉपिंग मॉल, परत इथे स्मार्ट रोड्स अशा ठिकाणी लावू शकतो. आणि ह्याचा आपण अशा पद्धतीने कनेक्शन करून आपण लावू शकतो. याला आपण खूप इझी आहे. तर काही लोक काय करतात, संध्याकाळी लाईट चालू करतात, पोलच्या लाईट चालू करतात आणि सकाळी त्यांच्या लक्षातच राहत नाही का आपण पोलच्या लाईट चालू केल्या, म्हणून त्या पोलच्या लाईट दिवसभर ऑनच असतात, त्यामुळे इलेक्ट्रिसिटी वाया जाते. तर LDR सेन्सर फक्त रात्र झाल्यावरच लाईट ऑन होईल आणि सकाळ झाल्यावर लाईट ऑफ होईल.